नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा. उन्हाळा येतोय, प्रेग्नन्सी आहे, तर कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली गेली पाहिजे याविषयी आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. उन्हाळ्यामध्ये साधारणपणे आज उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि दिवसोंदिवस उन्हाळा जो आपण एप्रिल मेचं जे टेम्परेचर आहे ते आपण मार्च मध्येच आपण बघायला लागलेलो आहे. आणि या उन्हाळ्यापासून स्वसंरक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. कारण प्रेग्नन्सी रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते जर टाळायचे असतील तर नक्की ह्या गोष्टींचं पालन करा. पहिली खूप महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्याला आपण डिहायड्रेशन असं म्हणतो. आणि त्यामुळेच आपल्याला भूक न लागणं, डोकं खूप जास्त दुखणं, की काही महिलांमध्ये अगदी मायग्रेन सुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त दिसून येतो. तसंच चक्कर आल्यासारखं होणं, लघवीचं इन्फेक्शन होणं आणि बाहेरचं जर काही खाणं जर आलं तर त्याच्यामुळे टायफॉइड, कावीळ यासारखे आजार होणं. जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये कोणतंही इन्फेक्शन होतं तेव्हा प्रीटर्म लेबर म्हणजेच वेळेपूर्वी डिलिव्हरी होण्याचा जो धोका आहे तो वाढतो. तसंच PROM म्हणजेच प्री मॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स म्हणजेच पाणथळ जी आहे ते लवकर फुटणं ह्याचा धोका जास्त दिसून येतो. आणि हे जर धोके आपल्याला टाळायचे असतील, इन्फेक्शन्स टाळायचे असतील, डिहायड्रेशन टाळायचं असेल आपल्याला, तर नक्कीच काही गोष्टींची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. खूप महत्वाचं त्याच्यामधली एक गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण. कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी आपण घेतलं गेलं पाहिजे. फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार आपण थोडं करून पाणी मोजून पाणी पिणं गरजेचं आहे. दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये आपण पाणी, कोकमचं सरबत, ताक, कोकोनट वॉटर म्हणजे नारळाचं पाणी याचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी असं सांगू इच्छिते की रोज 1 ग्लास रसयुक्त जे पदार्थ आहेत त्यातला 1 ग्लास रोज आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करावं. दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे अन्न आहे हे ताजं असलं गेलं पाहिजे आणि आपल्याला शिळं अन्न टाळायचंय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा टेम्परेचर वाढतं, उन्हाळा वाढतो तेव्हा लवकर खराब होतं आणि त्याचा वासही येतो. सो त्याच्यामुळे पोटाचं इन्फेक्शन वाढून डायरिया, लूज मोशन्स होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि जसं मी आधी पण सांगितलं की कुठलंही इन्फेक्शन लवकर डिलिव्हरी होण्याला कारणीभूत ठरतं, की जे आपल्याला प्रीटर्म डिलिव्हरीज आपल्याला टाळायच्या असतात. अन्न शिळं खायचं नाही, ताजं अन्न खूप महत्वाचं आहे. हलका आहार महत्वाचा आहे. आहारामध्ये ताक, दहीचा वापर आपण करायचा आहे. लिंबाची एक फोड असली गेली पाहिजे की जे व्हिटॅमिन C आपल्याला देतं आणि तसंच ते अँटीऑक्सिडंट्स म्हणून हे खूप छान काम करतं. दही, ताक याच्यामुळे गट हेल्थ खूप चांगली राहते. प्रोटीन्स आपल्याला आहारामध्ये जास्त असले गेले पाहिजेत की ज्याच्यामध्ये मोडली कडधान्य आहेत, पनीर आहे, याचा वापर आहारामध्ये आपल्याला जास्त करायचा आहे. तसंच खूप महत्वाचं, आहारामध्ये कोशिंबीर म्हणजे सलाड्स आपण रोजच्या आहारामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत की जेणेकरून उन्हाळ्याची जी तीव्रता आहे ती आपण आहारातील काही बदलांमुळे बंद लावू शकतो. त्याच्यानंतरची गोष्ट येते फळांचा वापर आपण जास्त केला गेला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जी फळं आपल्याला अवेलेबल आहेत जसं की खरबूज, टरबूज, कलिंगड, द्राक्ष, आंबा ह्याचा आहारामध्ये आपण वापर केला गेला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये पाण्याचा अंश जो आहे तो जास्त असतो आणि शरीराला आपल्याला लिक्विड जेवढं जास्त मिळेल तेवढी उन्हाळ्याची दाहकता कमी होत असते. त्यानंतरचा मुद्दा येतो आपले कपडे. आपले कपडे हे उन्हाळ्यामध्ये सैलसर असावेत, कॉटनचेच असावेत आणि हलक्या रंगाचे शक्यतो असावेत. कारण डार्क कलर जे असतात ते UV रेज जे असतात ते खूप ऍब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे उष्णतेचं प्रमाण जास्त वाढतं शरीरामधलं आणि खूप घाम येण्याचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्याला डिहायड्रेशनला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे हलक्या रंगाचे, सैलसर, कॉटनचे कपडे आपण वापरणं गरजेचं आहे. जर आपण बाहेर जात असू
तर आपल्याला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस वापरायचे आहेत, हॅट किंवा कॅपचा वापर करायचा आहे, किंवा आपण अगदी दुपट्ट्याचा सुद्धा वापर करू शकता. सनस्क्रीन, स्किन रिलेटेड जे काही आपल्याला सनबर्न्स जर टाळायचे असतील तर सनस्क्रीनचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मला अजून इथे एक सांगावंसं वाटतं की जर आपल्याला शक्य असेल तर आपली जे काही आउटडोर ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे जे काही बाहेर पडणं आहे, ते उन्हाची तीव्रता जेव्हा कमी आहे तेव्हा म्हणजे सकाळच्या वेळात किंवा संध्याकाळच्या वेळात आपण आपली बाहेरची कामं करू शकतो की जेणेकरून आपण उन्हापासून रक्षण करू शकतो. जर आपल्याला ह्या उन्हाच्या दाहकतेपासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला पाण्याचं प्रमाण वाढवायचंय, आपल्याला ताजं अन्न खायचंय, स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्यायचे आहेत, रिपीटेड फ्रिक्वेंटली आपल्याला वॉटर इनटेक किंवा लिक्विड डाएटचा इनटेक वाढवायचा आहे. कपडे वापरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. सैलसर कपडे, कॉटनचे कपडे आणि हलक्या रंगाचे कपडे वापरायचे आहेत आणि बाहेरचं अन्न टाळायचंय की जे आपल्याला टायफॉइड, कावीळ किंवा लूज मोशन्स होण्यापासून आपला बचाव करू शकतील. पाण्याचं प्रमाण वाढवल्यामुळे आपल्याला लघवीचं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी होणार आहे आणि इन्फेक्शनमुळे होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत की लवकर होणारी डिलिव्हरी, रप्चर ऑफ मेम्ब्रेन्स म्हणजे पाणथळ फुटणं, ह्या गोष्टींपासून आपण आपल्याला वाचवायचं आहे, ह्या गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवायचं आहे. त्याच्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रकारची जर काळजी घेतली तर आपण उन्हाळ्यापासून आपलं संरक्षण नक्कीच करणार आहोत आणि आपली प्रेग्नन्सी ही एक सुखद अनुभव देणारी ठरणार आहे. धन्यवाद.